आधुनिक शेती करताना गुणवत्ता असलेली साधनं आणि साहित्य वापरलं तरच खऱ्या अर्थानं यश मिळतं। टिकाऊ आणि चांगली क्षमता असलेलं गिरीश मल्चिंग कंपनीचं मल्चिंग वापरून अहमदनगर जिल्ह्यातील बिभीषण अनारसेंनी मागील 4 वर्षांपासून शेती करायला सुरुवात केली आहे। यावर्षी त्यांनी कलिंगड, खरबूज, टोमॅटो, मिरची अशी पिकं आतापर्यंत मल्चिंगवर घेतली आहेत। सध्या गिरीश मल्चिंग वापरून टोमॅटो हे पीक घेतलं असून शेतात आपल्या बहारदार पिकावरनं त्यांना लाखोंचा नफा मिळेल अशी खात्री आहे। कर्जत तालुक्यातील अंबीजळगाव येथील बिभीषण अनारसे यांना 8 एकर शेती आहे। मागच्या अनेक वर्षांपासून पारंपरिक शेती करताना त्यांनी 6 वर्षापासून भाजीपाल्याची पिकं घेण्यास सुरुवात केली आहे। पण भाजीपाल्याची पिकं पारंपरिक पद्धतीने घेतल्यानं त्यांना चांगलं उत्पन्न आणि नफा मिळत नव्हता। त्यामुळे त्यांनी मागील 6 वर्षापासून मल्चिंगवर भाजीपाल्याची पिकं घेण्याचा निर्णय घेतला। याचं नियोजन करताना त्यांनी गिरीश मल्चिंग पेपरची निवड केली। मागच्या 2 वर्षात त्यांना चांगला अनुभव आला आणि लाखोंचा नफा देखील शिल्लक राहिला। सध्या त्यांच्या शेतीवर गिरीश मल्चिंग वापरून 2 एकरवर टोमॅटो, 3 एकर कलिंगड, 3 एकरांवर खरबूज अशी पिकं आहेत। शेतावरचं डौलदार पीक आणि आतापर्यंतचा अनुभव पाहता त्यांना या पिकांपासून लाखोंचा नफा अपेक्षित आहे। पाण्याला म्हणण्यापेक्षा उत्पन्नाला थोडेसे कमी पडतात, वार्षिक उत्पन्न जास्त निघत नाही। या भाजीपाल्याच्या शेतीमधून सर्वसाधारण आम्हाला वर्षाकाठी 10 ते 12 लाख रुपये उत्पन्न मिळतं। याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस लागवडी सुरू केल्या त्या पारंपरिक शेतीनुसार ओपनवर लागवडी काय केल्या, त्याच्यानंतर बाजारामध्ये जे मल्चिंग मिळतं ते वापरायला सुरुवात केली। पहिल्या वेळेस जे मल्चिंग वापरलं ते आम्हाला काही एवढं व्यवस्थित वाटलं नाही। पहिल्या पिकातच ते खराब झालं, 3 महिन्यामध्ये खराब झालं। त्याच्यामुळं आम्ही काय केलं, मग गिरीश मल्चिंग आमच्या बारामतीलाच जवळ असल्यामुळं 80 किलोमीटरचं इथून डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करून आम्ही पहिल्यांदा तिथून मल्चिंग आणलं। पहिल्या वेळेस मल्चिंग टाकल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की पहिल्या एका पिकावरती काही खराब होत नाही। 20 मायक्रॉन ते 30 मायक्रॉनपर्यंत आम्ही मल्चिंग त्यांचं वापरलं। शेततलावामध्ये पाणी ठेवल्यानंतर आपण इतक्या काटकसरीने ते वापरलं पाहिजे याची पुरेपूर कल्पना त्या कुटुंबाला आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी मल्चिंग आणि ठिबक ह्याची जोड दिलेली आहे। आपण ठिबकमधून म्हणतो की 30% पाणी बचत होते, त्याला मल्चिंगची जोड दिली तर 50-55% पाण्याची बचत जाते। चांगली गुणवत्ता असलेलं गिरीश मल्चिंग वापरल्यानं 2 पिकं खात्रीनं घेता येतात, हाच विचार करून अनारसेंनी मागील 3 वर्षांपासून आपल्या शेतात गिरीश मल्चिंगचा वापर सुरू केला। त्याचे चांगले फायदे त्यांना मिळत आहेत। विकास मानेसह लैलेश बारगजे, साम टीव्ही, अहमदनगर।